हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू दिस लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये आपण कुठलाही कंटेंट आपला सिलेबसचा डिस्कस करणार नाही आहोत. तर लक्षात घ्या, आजचं लेक्चर आपलं असेल की टोटली आपली एक्झाम कशा पद्धतीची असेल, सेमिस्टर एक्झाम तुमची सुरू होते, ती सेमिस्टर एक्झाम कशा पद्धतीची असेल याच्यावरती आपण टोटली डिस्कशन करणार आहोत. 4 टॉपिक आपले आहेत. 4 टॉपिक आपले स्टडी झालेले आहेत. बिझनेस मॅनेजमेंट असेल, देन फंक्शन ऑफ मॅनेजमेंट असेल, इव्हेंट मॅनेजमेंट असेल अँड आउटसोर्सिंग असेल. ओके, 4ही युनिट कंप्लीट झालेले आहे. 4ही युनिटवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत एक्झाममध्ये. द बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे असं म्हणून मी की आउट ऑफ मार्क्स तुम्ही इझिली पाडू शकता. तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जाईल, 4 ऑप्शन दिले जाणार आहेत. केअरफुली क्वेश्चन रीड करायचा आहे, केअरफुली ऑप्शन रीड करायचे आहेत. देन करेक्ट ऑप्शन तुम्ही काय करायचं आहे, टिक मार्क करायचा आहे. ओके, लेट मी टेल यू फर्स्ट, एव्हरीवन वॉन्ट टू राईट देअर फुल नेम इन द कमेंट सेक्शन बिलो. ओके, प्रत्येकाने कमेंट सेक्शनमध्ये तुमचं पूर्ण नाव मेन्शन करा फर्स्ट. अँड in today's video lecture, whatever you are told, you want to write down in your notebook. ओके, जे काही तुम्हाला सांगितलं जाईल ते तुम्हाला काय करायचं, तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचं आहे. इट बिकॉज एक्झामसाठी ते तुम्हाला हेल्पफुल ठरेल. सो जे काय सांगितलं जाईल ते तुम्हाला काय करायचं आहे, नोट डाऊन करून घ्यायचं आहे. बघा, फर्स्ट युनिट आपला बिझनेस अँड मॅनेजमेंट. इन द बिझनेस अँड मॅनेजमेंट 2 मेन पॉईंट्स. फर्स्ट बिझनेस, सेकंड मॅनेजमेंट. इन द बिझनेस 3 पॉईंट्स, मिनिंग अँड डेफिनेशन, कॅरेक्टरिस्टिक्स अँड स्कोप ऑफ बिझनेस. इन द मॅनेजमेंट, meaning and definition, characteristics, importance of management, nature of management and art, science, management and profession and 14 principles of management. मोस्टली तुम्हाला 14 principles of management याच्यावरती क्वेश्चन विचारले जातील. त्याचबरोबर ते तुम्हाला स्कोप विचारला जाईल, कॅरेक्टरिस्टिक्स विचारले जातील, इम्पॉर्टन्स विचारले जातील, डेफिनेशनसुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये विचारल्या जातील. बघा, लाईक क्वेश्चन काय असू शकतो की which of the following is not a part of management. बघा, which of the following is not a part of the management. ऑप्शन डिफरंट टाईप्स असू शकतात. प्लॅनिंग असेल, स्टाफिंग असेल, बजेटिंग असेल, कम्युनिकेशन असेल. कोणता पार्ट हा मॅनेजमेंटचा नाही. बघा, विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अ पार्ट ऑफ मॅनेजमेंट. आन्सर असेल कम्युनिकेशन. ओके, देन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, ऑल मॅनेजरियल फंक्शन आर सेटल्ड बाय मॅनेजर्स विथ द टूल ऑफ. काय आन्सर असेल, डिसिजन मेकिंग. ऑल मॅनेजरियल फंक्शन आर सेटल्ड बाय मॅनेजर्स विथ द टूल ऑफ डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग हे सुद्धा एक मॅनेजमेंटचं एक फंक्शन आहे, परंतु ते आपल्याला नव्हतं. आपल्याला बाकीचे फंक्शन होते, प्लॅनिंग, स्टाफिंग, मोटिवेशन, कंट्रोलिंग, या पद्धतीचे लीडरशिप. हे डिसिजन मेकिंग सोडून आपल्याला सगळे फंक्शन आपण स्टडी केलेले आहेत. क्वेश्चन काय होता, ऑल मॅनेजरियल फंक्शन आर सेटल्ड बाय मॅनेजर्स विथ द टूल ऑफ डिसिजन मेकिंग. देन द फंडामेंटल कंपोनंट्स ऑफ मॅनेजमेंट डज नॉट इन्क्लूड. बघा, फंडामेंटल कंपोनंट विचारले मॅनेजमेंटचं, डज नॉट इन्क्लूड. आन्सर असेल बजेटिंग. The fundamental components of management does not include budgeting. त्यामध्ये ऑप्शन प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, मोटिवेशन, बजेटिंग. नॉट इन्क्लूड बजेटिंग, फंडामेंटल कंपोनेंट सांगितले. देन हू इज नोन ॲज द फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. सायंटिफिक मॅनेजमेंटचे फादर विचारले जातील तुम्हाला. आन्सर असेल FW टेलर. त्यानंतर इन द मॅनेजमेंट इन्क्लूड प्रोडक्शन, मार्केटिंग, ऑडिटिंग, कोऑर्डिनेशन. आन्सर असेल प्रोडक्शन. इन द मॅनेजमेंट इन्क्लूड प्रोडक्शन. देन इन द प्रिन्सिपल्स ऑफ डॅश डॅश. प्रिन्सिपल्स इज एक्सप्लेन ॲज वन हँड वन प्लॅन ऑफ अ ग्रुप ऑफ ॲक्टिव्हिटीज हॅविंग द सेम ऑब्जेक्टिव्ह. आन्सर असेल युनिटी ऑफ डायरेक्शन. 14 प्रिन्सिपल्सचा तुम्ही स्टडी केला असेल. 14 प्रिन्सिपल्समध्ये युनिटी ऑफ डायरेक्शनचे प्रिन्सिपल्स आहे, ते प्रिन्सिपल्स इथं आन्सर असेल. बघा, इन द प्रिन्सिपल्स ऑफ युनिटी ऑफ डायरेक्शन, प्रिन्सिपल्स इज एक्सप्लेन ॲज वन हेड वन प्लॅन. ओके, वन हेड वन प्लॅन
फॉर अ ग्रुप ऑफ ॲक्टिव्हिटीज हॅविंग द सेम ऑब्जेक्टिव्ज. अगोदर मी हँड बोलले असेल, सॉरी. हेड आहे, लक्षात घ्या. आन्सर युनिट ऑफ डायरेक्शन. हु इज द फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट? हेनरी फेऑल. ओके, हेनरी फेऑल, इट इज द फादर ऑफ modern management. Everything which goes to increase the importance of subordinates roles. Decentralization. Okay, everyone which goes to increase the importance of subordinates role is decentralization. In the management, dash dash is the art of getting things done through अँड विथ पीपल. बघा, मॅनेजमेंटमध्ये एक मॅनेजमेंट इट इज अ आर्ट. ओके, तुम्हाला माहिती आहे मॅनेजमेंट एक आर्ट आहे. दुसऱ्यांकडून काम करून घेण्याची एक कला आहे, आर्ट आहे. ओके, आन्सर काय तुमचं असणार आहे इथं? मग डायरेक्टिंग हे एक मॅनेजमेंटचं फंक्शन आहे. त्यामध्ये आपण काय करतो की दुसऱ्यांकडून, दुसऱ्या लोकांकडून काम करून घेण्याची एक कला आहे. तर आन्सर असेल तुमचं डायरेक्टिंग. डायरेक्टिंग इट इज अ आर्ट ऑफ डायरेक्टिंग इट इज द आर्ट of getting things done through and with people. Then business is dash dash activity, production and distribution of goods and services. बघा, बिझनेस ही एक कशी ॲक्टिव्हिटी आहे? तर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे, ज्यामध्ये गुड्स अँड सर्व्हिसेसचं प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन केलं जातं. आन्सर असेल इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. बिझनेस इट इज अ economic activity. Which of the following is the first management principles in the 14 principles of management? हेनरी फेऑल्स. जे काय हेनरी फेऑलचे 14 प्रिन्सिपल्स त्यांनी इंट्रोड्यूस केलेले आहेत, दिलेले आहेत आपल्याला. त्यामध्ये फर्स्ट प्रिन्सिपल कुठला आहे? डिव्हिजन ऑफ वर्क, डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क. ओके, माहिती तुम्हाला स्टडी तुमचा झाला असेल. इन द स्कोप ऑफ मॅनेजमेंट dash dash is the part of business which is engaged in producing and manufacturing of goods and services. स्कोप ऑफ मॅनेजमेंटमध्ये, स्कोप ऑफ मॅनेजमेंटमध्ये इंडस्ट्री, टाईप्स ऑफ इंडस्ट्री, फर्म्स, ट्रेड्स, ऑक्झिलरीज टू ट्रेड्स. बघा, आन्सर तुमचं असणार आहे इथं इंडस्ट्री. इंडस्ट्रीमध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस केल्या जातात, मॅन्युफॅक्चरिंग त्याचं केलं जातं. आन्सर असणार आहे इंडस्ट्री. इन द मॅनेजमेंट डॅश डॅश हॅज ॲडव्होकेटेड 14 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. याचा आन्सर मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्हाला माहिती असेल 14 प्रिन्सिपल्स आपल्याला कोणी दिलेले आहेत. देन व्हॉट इज द फर्स्ट स्टेप इन द प्लॅनिंग प्रोसेस? प्लॅनिंग प्रोसेस तुम्हाला मी लिहून दिलेली आहे. प्लॅनिंग प्रोसेसमध्ये बघा, फर्स्ट स्टेप कुठली आहे? फर्स्ट स्टेप असेल इस्टॅब्लिशिंग ऑफ ऑब्जेक्टिव्स. देन विच इज द प्रायमरी फंक्शन ऑफ मॅनेजमेंट? प्लॅनिंग. इन द मॅनेजमेंट dash dash means deciding in advance what is to be done in the future. बघा, आपण मॅनेजमेंटमध्ये आपण कशामध्ये ठरवतो की आपल्याला पुढे जाऊन इन फ्युचरमध्ये काय करायचं आहे किंवा उद्या काय करायचं आहे? कोणत्या फंक्शनमध्ये ठरवतो? स्टाफिंगमध्ये, डायरेक्शनमध्ये, मोटिवेशनमध्ये का प्लॅनिंगमध्ये? कॉमन सेन्स आहे. प्लॅनिंगमध्ये आपण ठरवतो की आपल्याला काय करायचं आहे आणि कशा पद्धतीने करायचं आहे. ओके, आन्सर काय असणार आहे? प्लॅनिंग. सो या पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतील. अधिक इझी क्वेश्चन विचारले जाणार आहेत. द बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे आउट ऑफ मार्क्स तुम्हाला पाडण्यासाठी. इन द फंक्शन ऑफ मॅनेजमेंट डॅश डॅश इट इज द इंटरनल मेथड ऑफ स्टाफिंग. काय असेल इंटरनल मेथड स्टाफिंगची? ॲडव्हर्टाइजमेंट देणे ही इंटरनल मेथड असू शकते का? नाही. इंटरनल मेथड काय असू शकते? तर प्रमोशन असू शकते. देन इन द मॅनेजमेंट डॅश डॅश मीन्स द प्रोसेस ऑफ स्टिम्युलेटिंग पीपल टू ॲक्शन टू अकम्प्लिश द डिझायर्ड गोल. साहजिक आहे, मोटिवेशन. विदाउट मोटिवेशन जो काय गोल असणार आहे तो अकम्प्लिश होणार नाही. मोटिवेशन. In the management, motivation means the process of stimulating people to action to accomplish the desired goal. What is the last step in the planning process? Follow up. This is the last step. Okay. In the management function, getting others to follow is increase leadership rapidly. बघा, in the management function, getting others to follow is increasing in leadership rapidly. Then in the management function, controlling is the last phase in the management process.
जे काय मॅनेजमेंटचे फंक्शन आहेत, फर्स्ट असेल फर्स्ट बेसिक प्रायमरी फंक्शन तुमचं प्लॅनिंग, लास्ट असेल कंट्रोलिंग. देन लिडरशिप इज ॲबिलिटी टू इन्फ्लुअन्स. ओके, leadership is ability to influence. In the management function, organizing is the process of arranging, allocating of work, authority and resources among the organization members. Main function of management is include directing. Main function of management is include directing. In the management function, planning is deciding in advance what is to be done. Okay, motivation is mainly psychological concept. Motivation is mainly psychological concept. Planning is the intellectual process. In the management function, directing means deals with the step of manager talks to get subordinate and others to carry out plan. डायरेक्शन मध्ये सांगितलं जातं जे काय प्लॅन असतील ते सबऑर्डिनेट्सला कॅरी करण्यासाठी किंवा टास्क कंप्लीट करण्यासाठी. देन इन द मॅनेजमेंट फंक्शन, मोटिवेशन इज द प्रोसेस ऑफ, सांगितलं तुम्हाला मोटिवेशन आन्सर असेल. देन मोटिवेटिंग मेंबर्स टू वर्क इन द बेस्ट इनक्रीज टू डिफाइन ॲज लीडरशिप, लीडिंग. ओके, controlling take place on the basis of standard. Controlling take place on the basis of standard developed by planning. Controlling function bring the management cycle back to back. काय येईल आन्सर? प्लॅनिंग फंक्शन. ओके, then which is the following is not a features of controlling. कुठलं फीचर नाही आहे कंट्रोलिंगचं, त्यामध्ये तुमचा आन्सर असेल किपिंग एम्प्लॉई. कंट्रोलिंग कंटिन्युअस प्रोसेस आहे, ॲक्शन ओरिएंटेड आहे, त्यानंतर प्रिव्हर्सिव्ह आहे. कुठलं नाही तर ते किपिंग एम्प्लॉईज. द मेन फोकस ऑफ कंट्रोलिंग इज ऑन रिझल्ट. कंट्रोलिंग केलं जातं कशासाठी? द बेस्ट काहीतरी रिझल्ट निघावा म्हणून कंट्रोलिंग केलं जात असतं एम्प्लॉईंवरती. जर एम्प्लॉईंवरती कंट्रोलिंग नसेल तर जे काय मॅन्युफॅक्चरिंग आहे प्रॉपर होईल तर होऊ शकत नाही. द मेन फोकस ऑफ कंट्रोलिंग इज ऑन रिझल्ट्स. ओके, then a good control system help to judge accuracy. बघा, a good control system help to judge accuracy. In what order to manager typically perform the managerial function. बघा काय ऑर्डर्स असणार आहेत. मॅनेजरियल फंक्शन जे काय परफॉर्म प्ले करतात टिपिकली फोर मॅनेजरियल फंक्शन जे मेन आहेत याची ऑर्डर तुम्हाला विचारली. फर्स्ट असेल, लक्षात घ्या, केअरफुली ऐकायचं, प्लॅनिंग. फर्स्ट प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, कंट्रोलिंग अँड लीडिंग. तुमची ऑर्डर कशी येणार आहे? तुमचा क्रम जो असणार आहे मेन फंक्शनचा तो कसा येणार आहे? प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, कंट्रोलिंग, लीडिंग. प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, कंट्रोलिंग, लीडिंग. ओके, देन जे काय आपण पाहिले BPO मध्ये बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंगची लाईफ सायकल ग्रोथ जी विचारली जाईल तुम्हाला, त्यामध्ये बघा बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंगमध्ये आपण काय पाहिले की दुसऱ्यांकडून आउटसाइडरकडून काय करायचं, एक पर्टिक्युलर काम करून घ्यायचं जे आपल्याला जमत नसेल, ज्याच्यामध्ये तो स्पेशलिस्ट असेल, त्याच्यामध्ये तो एक्सपर्ट असेल. मग त्या BPOच्या काही स्टेजेस आहेत बघा. स्टेजेस आपण पाहिल्या नाहीत, आपण फक्त BPO ओव्हरव्ह्यू केला आहे. मग BPOच्या स्टेजेसमध्ये काय केलं जातं, थर्ड पार्टीकडून सर्व्हिसेस आपण घेत असतो. ओके, मग थर्ड पार्टीकडून डायरेक्टली आपण सर्व्हिस घेतो का? तर नाही, त्याच्यासाठी एक पर्टिक्युलर स्टेप बाय स्टेप स्टेजेस असणार आहेत, त्याची एक प्रोसेस असणार आहे. मग त्यामध्ये बघा केअरफुली ऐका. पहिलं असेल स्टार्टअप. ओके, देन
स्टार्टअपची स्टेज त्यांची पहिली असणार आहे. त्याच्यानंतर स्टेज सेकंड त्यांची असणार आहे व्हॅल्यू ॲडिशन. बघा, फर्स्ट स्टार्टअप, सेकंड व्हॅल्यू ॲडिशन, थर्ड असेल कॉम्पिटन्स अक्युमुलेशन, ओके. आणि फोर्थ असणार आहे लास्ट काय, तर थर्ड पार्टी सर्व्हिसेस. स्टार्टअप, व्हॅल्यू ॲडिशन, कॉम्पिटन्स अक्युमुलेशन, थर्ड पार्टी सर्व्हिसेस. ही स्टेजेस असणार आहेत लाईफ ग्रोथ. BPO सेक्टरच्या तुम्हाला विचारल्या जातील. व्हॉट इज BPO तुम्हाला सांगितलं गेलं आहे. व्हॉट इज BPO? BPO मीन्स बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. टोटली रिलेटेड आहे प्लॅनिंगशी. बघा, BPO रिलेटेड आहे, इट इज अ रिलेटेड टू प्लॅनिंग. देन तुम्हाला रिटर्न क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज BPO? BPO मीन्स बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. हू ऑर्डर्स BPO? बघा, BPOला ऑर्डर्स कोण देत असतं, तर बँक्स. लक्षात घ्या, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग BPOच्या ऑर्डर्स बँक देत असते. तुम्ही म्हणाल इथं मॅनेजर किंवा कस्टमर सेलर, तर आन्सर रॉंग येऊ शकतं. BPOला ऑर्डर कोण देतात, बँक्स देत असतात. देन what are the factors which have an impact when deciding on BPO destination? BPOचं डेस्टिनेशन जे असेल ते डिसाईड करण्यासाठी कोणते फॅक्टर्स आहेत जे की इम्पॅक्ट करू शकतात, तर अतिशय महत्त्वाचा मेन फॅक्टर असेल तुमचा कॉस्ट ऑफ मटेरियल. तुम्हाला हे नोट डाऊन करून घ्यावं लागणार आहे. कॉस्ट ऑफ मटेरियल असेल. देन BPOचं तुम्हाला सांगितलं बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. देन BPOला ऑर्डर्स देणार कोण, तर बँक्स ऑर्डर्स देत असतात किंवा दिला जात असतात. द मेन आउटसोर्सर इज अँड द मेन BPO डेस्टिनेशन इज फ्रान्स. लक्षात घ्या, काय, फ्रान्स. BPOचं मेन डेस्टिनेशन फ्रान्स. ऑप्शन फ्रान्स, USA, युरोप, देन USA, इंडिया, USA. ऑप्शन वेगवेगळे तुम्हाला डिफरंट टाईप्सचे असतील. तुम्हाला जे काय ऑप्शन द्यायचा आहे तो तुम्ही देऊ शकता. मी सांगते तुम्हाला फ्रान्सच आहे. ओके. देन इन द फंक्शन ऑफ मॅनेजमेंट प्लॅनिंग इज अ प्रायमरी फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. Management formulates in order to achieve the goal. Formulate stages. Then what is MPO? Market process outsourcing. In the event management, design is the second stage of event. ओके. डिझाईन, इव्हेंट प्लॅनिंगची जी काय प्रोसेस असेल त्यामध्ये डिझाईन ही सेकंड स्टेज आहे. इव्हेंट कॅन बी क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर साईज, टाईप अँड कॉन्टेक्स्ट. देन इव्हेंट मॅनेजमेंट इज कन्सिडर्ड वन ऑफ द स्ट्रॅटेजिक मार्केटिंग. व्हॉट इज KPO? KPO मीन्स KPO स्टँड फॉर नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग का नॉन प्रोसेस आउटसोर्सिंग. बघा, आता ते तुम्ही ठरवा. फिक्स काय असेल ते तुमचा स्टडी चालू असेल. फर्स्ट लेक्चर ज्या वेळेला झालं सिलेबस घेताना त्यावेळेला सुद्धा तुम्हाला सांगितलेलं की BPO, KPO, MPO माहीत असलं पाहिजे. देन मोस्ट इम्पॉर्टंट द 1820 रूल्स जो आहे इज अ टेक्निक क्रिएटेड बाय इटालियन इकॉनॉमिस्ट अँड सोशियोलॉजिस्टिक. आन्सर काय, विल्फ्रेडो पॅरेटो. जी काय पॅरेटो थेरी असेल तुम्ही टाईम मॅनेजमेंटमध्ये शिकला असाल. काय आन्सर असेल, विल्फ्रेडो फेडेरिको पॅरेटो. ओके. The first and one of the most important technique of time management, Pareto analysis. The technique of time management, Eisenhower
matrix is called urgent important matrix. Getting things done is a popular task management system created by productivity consultant and author David Allen. First, Pomodoro is equal to 20 minutes work plus 5 minute break. मला माहीत असलं पाहिजे 25 मिनिट वर्क अँड 5 मिनिटाचा ब्रेक. ओके, सो अतिशय इझी क्वेश्चन असणार आहेत. काही क्वेश्चन तुम्हाला डिफिकल्ट वाटतील, काही क्वेश्चन इझी वाटतील. पण जे काही तुम्हाला आज या MCQ अवेअरनेसच्या लेक्चरमध्ये सांगितलं गेलं एवढंच फक्त स्टडी करा. इनफ, बास, एवढंच. जास्त करायचं असेल तुमची चॉईस आहे, डिपेंड ऑन तुमच्यावरती. जे काय तुम्हाला एक्स्ट्रा करायचं एक्स्ट्रा तुम्ही करू शकता तुमच्या जनरल नॉलेजसाठी. बट एक्झाममध्ये तुम्हाला एवढा स्टडी बास, इनफ आहे. प्रॉपर नोट डाऊन करून घ्या जे काय सांगितलं गेलं आहे आणि प्रॉपर प्लॅनिंग करून स्टडी करा. देन त्यावेळेला आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळू शकतात आणि चांगली अपॉर्च्युनिटी आहे, द बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे आउट ऑफ मार्क्स पाडण्यासाठी. कमेंट सेक्शनमध्ये तेवढं काय करायचं, सर्वांनी प्रेझेंटीसाठी तुमचं नाव मेन्शन करायचं, पूर्ण नाव मेन्शन करायचे. मेजॉरिटी सगळ्यांचं नाव मला कमेंट सेक्शनमध्ये दिसलं पाहिजे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट 70 to 85% स्टुडंट्स मला आउट ऑफ मार्क्स पाहिजे आहेत. ओके, 55 क्रॉस तरी असले पाहिजेत, 50 क्रॉस तरी असले पाहिजेत. 50च्या खालती मी येणार नाही. अर्धा क्लास 50 क्रॉस असला पाहिजे. ओके, जे काय तुम्हाला सांगितलं गेलं व्हिडिओ लेक्चरमध्ये त्याचा स्टडी करा, प्रॉपर स्टडी करा. बस, दुसऱ्या कशाची गरज तुम्हाला नाही, नीड तुम्हाला नाही. ओके, अँड सर्वात महत्त्वाचं, ऑल द बेस्ट सर्वांना. पेपर ज्या दिवशी असेल त्या दिवशी पेपर द्या. ऑल द बेस्ट, स्टडी करा, पेपर द्या आणि मला सांगा की पेपर तुम्हाला कसा गेला तो. ओके, थँक्यू. All the best, all of you.